भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 7 उद्धवास बोध यदु अवधूत कथा याचा भाग 7। कालच्या भागात आपण ऐकलं अवधूत कपोत कपोतीची कथा सांगत आहेत, त्यातलीच एक उपकथा आज आपण आता सुरुवातीला ऐकूया। एकदा ती दोघं म्हणजे कपोत कपोती चारा आणायला म्हणून गेली। हवा तो कोवळा चारा मिळवण्यासाठी थोडं दूर जावं लागलं आणि एकदाचा चारा मिळाला। असा विचार केला की आपण इथंच खाऊन घेतला तर तो सर्व पिलांसाठी राहील। या विचारातून त्यांनी आपलं भोजन संपवलं आणि बराचसा चारा घेऊन घराकडे निघाले। वाटेत सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे त्यांना थोडं थांबावं लागलं। पिलांच्या काळजीनं ते त्वरेनं घरी आले। सूर्य मावळून गेला होता। घरी येऊन पाहतात तो त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। घरट्यात पिलं नव्हती। आता पिलांना थोडंफार उडता येत असल्यानं ते समोरच्या झाडावर किंवा झाडाखाली खेळत असायचे, पण अंधाराच्या आत पुन्हा घरट्यात येत असत। पण आज अजून कशी परत आली नाहीत ह्याची मायपित्यांना काळजी वाटू लागली। कपोतानं जवळपास पाहिलं, पण अंधारामुळे त्याला काहीच दिसलं नाही। तो निराशेनं परत आलेला पाहून कपोतीनं हंबरडा फुटला। आता सकाळ होईपर्यंत काहीच करता येण्यासारखं नव्हतं। थांबणं भागच होतं। दोघं एकमेकांचे अश्रू पुसत होते। डोळ्याला डोळा लागत नव्हता। सकाळ होताच ते बाहेर पडले। समोरच्या 1-2 झाडावर ते पुन्हा पुन्हा घिरट्या घालू लागले। पिलांच्या नावानं हाकारू लागले, लाडक्या राजानो, कुठे आहात रे तुम्ही? पण पिलं कुठेच दिसेनात। आता त्यांच्या काळजाचा ठोका चुकला। तोच कपोताचं लक्ष जरा दूर गेलं। तिथे एक जाळं पसरलेलं त्याला दिसलं। त्या जाळ्यात आपली पिलं अडकली तर नसतील? तो पारधी आपल्या पिलांचा काळ ठरला असेल का? असे नैराश्यजन्य विचार त्याच्या मनात येत होते। आता एकांताचं स्वरूप आकांतात बदललं। कपोत कपोती वेगानं त्या दिशेनं झेपावले। जाळ्याच्या जवळ जाता जाता त्यांना असं दिसलं की बरीच पिलं पाखरं त्या जाळ्यात अडकली आहेत। त्यात त्यांची पिलं त्यांना ओळखायला वेळ लागला नाही, पण ती मृतावस्थेत पाहताच उभयतांच्या दुःखाला सीमा उरली नाही। दुःखाचा आवेग आणि पिलांचा वियोग सहन न झाल्यानं त्या कपोतीनं अतीव वेगानं आपल्या लेकरांच्याकडे झेप घेतली आणि व्हायचं तेच झालं। तीही त्या जाळ्यात अडकली। स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात आणखीनच गुरफटत गेली। मृत पिलांच्या संगतीत ती आता तडफडू लागली। हे सर्व दृश्य कपोत पाहत होता। आता तो एकटाच बाहेर होता। त्याला अनावर दुःख झालं, तरी पण कर्ता पुरुष म्हणून तो स्वतःशीच विचार करू लागला। त्याच्या मनात विचारांची घालमेल चालली होती। अवधूत म्हणाले, राजा, मानव जीवनात असंच घडत असतं। त्या कपोतासारखा असणारा माणूस असाच विचारांच्या घालमेलीत अडकलेला असतो। तो मनात विचार करतो, म्हणतो, मी गृहस्थाश्रमाला सनाथ समजत होतो, मग मी आज असा अनाथ कसा झालो? या गृहस्थाश्रमात 4 पुरुषार्थ सांगितलेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, परंतु मी फक्त अर्थ आणि काम याच्याच मागे लागलो। धर्माकडे पाठ फिरवली आणि त्या मोक्षाचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही। मी इतका कसा मूर्ख की विषयांच्या संगतीत आणि सुखभोगांच्या पंक्तीत मी इतका रमून गेलो? त्या बंधनात आपणहून गुंतून गेलो की मला धर्म मोक्षाची आठवणही झाली नाही। धर्मानं जीवनाला धार येते,
त्यातून धारणा तयार होते आणि मोक्षानं जीवनात शांती येते, मुक्ती प्राप्त होते. हे मला कधी कळलंच नाही. या मोहबंधनात आता मी पूर्णपणे बांधला गेलो आहे. त्यातून बाहेर कसं पडावं याचा विचार करताना तो कपोत मनात म्हणाला. अवधूत पुढे सांगू लागले. कपोताच्या मनात विचार आले. माझी प्रिय भार्या, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगी तिनं मला साथ दिली. आमची जोडी ही जगातील एकमेव अशी होती. परस्परांना सोडून एक दिवसही आम्ही दूर नव्हतो. संगतीत भोगाचे रंग उधळीत होतो. पण आज ते सारे रंग मावळले. आमची गोजीरवाणी पिलं, किती जीव होता त्यांच्यावर तिचा आणि माझा पण होता. परंतु आज काळ पुढे आला. या जाळ्याच्या रूपानं माझी पिलं तर सहजतेनं त्यात अडकली. तडफडून बिचाऱ्यांनी प्राण सोडले असतील. आणि माझी ही सहचारिणी मुलांच्या विचारानं तिकडं झेपावली. तिला माझा विचार आला नाही. मला सोडून गेली. मुलं गेली, पत्नी गेली. आता मी एकटा कसा जगू? त्यांच्याशिवाय माझं जगणं हे मला लाजिरवाणं वाटतंय. आता कोणतं सुख भोगणार? आता कोणते भोग भोगणं नको आणि नवीन दुःख पाहणंही नको. आपणही जाळ्यात उडी घेऊन आपलं जीवन संपवावं हेच बरं. असा विचार करून त्या कपोतानं स्वतःहून जाळ्यात उडी घेतली. अवधूत म्हणाले. यदुराजा, पाहिलंस ना, एकाचं मरण हेच दुसऱ्याचं कारण होतं. स्वतःचं सरण स्वतःच रचणं होतं. राजा, ह्यालाच निजनाश म्हणतात. जीव हा मायेत इतका गुरफटलेला असतो की त्याची फरफट झाली तरी तो दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार होतो. प्रत्येक जीवाचं प्रारब्ध स्वतंत्र असतं, हे त्याच्या लक्षात येतच नाही. या जीवाला तारणारी शिव नावाची शक्ती असते, तिची कास धरावी असा विचार त्याच्या मनात येत नाही. ती शिवशक्ती खऱ्या अर्थानं जीवाचा उद्धार करते, अगदी आत्मदर्शनापर्यंत नेते, त्याला अगदी सिद्ध पुरुष करते. हाच मोक्ष आहे, हाच अंतिम पुरुषार्थ आहे. राजा, या कपोत कथेतून एकच समजावं की कुटुंब आसक्ती आणि भोगवासना यानं मनुष्य आपल्या जीवनाचा स्वतःच नाश करून घेतो. खरं तर नरजन्म हे मुक्तीचं द्वार आहे. अनेक योनीतून जन्म घेत घेत केव्हा तरी सद्भाग्यानं नरजन्म लाभतो. तो जर असा भोगात घालवला तर इतर पशुपक्षी या भोग योनीत आणि मानवात फरक काय? नरजन्माचं श्रेष्ठत्व कळायला हवं. राजा, यासाठीच वर्ण, धर्म, कर्म, शास्त्र यांची जाणत्यांनी आखणी केली. या आरेखनाप्रमाणे जीवन व्यतीत झालं तर मनात विवेक आपोआपच येतो. या विवेकातून वैराग्य येतं, वैराग्यातून निरासक्ती आणि निरासक्तीतून पुढे शांतीचा मार्ग सापडतो. मानवाला आपलं जीवन संजीवन करता येतं, ही वणवण थांबवता येते. म्हणून माणसानं देहाची आसक्ती, विषयांची तृप्ती यांचा संग सोडून ईश्वराचा संग धरावा, म्हणजे तो शांतीचा अधिकारी होतो. राजा, हे सर्व मला कपोत कपोतीच्या जीवनातून उमगलं, म्हणून ह्या कपोत कपोतींनाही मी गुरुस्थानी मानलं. अवधूत पुढे म्हणाले. राजा, कोणताही गुण वा दुर्गुण आपण कसं असावं किंवा कसं नसावं हेच सांगत असतो. आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी जिज्ञासेची असायला हवी आहे. शिकण्याची वृत्ती असेल तर तो कुठेही गेला तरी शिकतच राहतो. शुकाचार्य म्हणाले. परीक्षिता, यदुराजानं अवधूताला पाहिलं. त्याचं तेजःपुंज व्यक्तिमत्व त्याच्या डोळ्यात भरलं आणि त्याचं रहस्य जाणण्याची प्रबळ इच्छा मनात आली. इच्छा तिथे मार्ग मिळत असतो, हेच खरं. कपोत कपोतीच्या कथेनं यदुराजा भारावून गेलाय, हे अवधूताच्या लक्षात आलं. मानवी जीवनाचं सम्यक दर्शन यदुराजाच्या मनःपटलावर उमटलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं. राजा विचारात गर्क झाला.
हे पाहून अवधूतांनी त्याला जागं केलं आणि ते म्हणाले, राजा, आता अस्तमानाची वेळ जवळ आली आहे. इथं जवळच नदी किनारी माझा आश्रम आहे. आपण तिथं विश्रांती घेऊ. आश्रमात भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. आणि अवधूत पुढे चालू लागले. यदुराजा आणि त्याचे सहकारी ह्यांनी तीच पाऊल वाट धरली. या भागाबरोबरच पुष्प 7 उद्धवास बोध यदु अवधूत कथा याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 8 अवधूतांचे गुरुगुण गणिका गीत याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसि त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.